नाही ऐका ना, ते स्वागत गीत घ्या ना एक. स्वागत गीत करूया. त्यांचं स्वागत गीत खरंय, विद्यार्थ्यांनी तयारी केली आमच्या की सगळ्यांचं स्वागत गीत करायला पाहिजे. मी आपले जे गुरुजी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पेटीवर यावं. नाही नाही राहू दे की इथंच बोलतो. नाही, ते गाण्याचं स्क्रिप्ट पेटीवरच आहे. अरे मग चालेल की या फारोळे भाई जरा मला मदत कराल का? या. साथीला बोलत आहेत. या ना या ना जरा ते 2 पांढरी द्या ना, इथं नाही हे द्या की दात जरा इथं लावल्या. टॅटू पाहिजे का नाही नको देऊ टॅटू. चालेल की चालवतो की हे का. चला आता एक सुंदरस स्वागत गीत आपल्याला प्राथमिक शाळा क्रमांक 3 चे विद्यार्थी त्यांच्या गुरुजींसहित सादर करतायत. साथीला आहेत हे कोर्स. 1 2 3 4. राधिका अंजली नंदिता आली शनय खाते भाव. राधिका अंजली नंदिता आली शनय खाते भाव. स्वागत करूया राव यांचं स्वागत करूया राव. स्वागत करूया राव यांचं स्वागत करूया राव. जरी राधिकाचा साधा बोळा चेहरा पण सीटवर या गळात दरारा. जरी राधिकाचा साधा बोळा चेहरा पण सीटवर या गळात दरारा. उठता बसता नव्या पोरांची रॅगिंग घेते राव. उठता बसता नव्या पोरांची रॅगिंग घेते राव. स्वागत करूया राव स्वागत करूया राव. स्वागत करूया राव स्वागत करूया राव. कभी बच्चा ही शनाया गुरुनाथ को कंगाल बनाया. कभी बच्चा ही शनाया गुरुनाथ को कंगाल बनाया. शूटिंग कमी नि झोपेत जास्त असा हिचा बनाव. शूटिंग कमी नि झोपेत जास्त असा हिचा बनाव. स्वागत करूया राव स्वागत करूया राव स्वागत करूया राव. स्वागत करूया राव स्वागत करूया राव. जरी कोल्हापूरच्या आहेत अंजलीबाई तरी पुणेरी बाणा जातच नाही. जरी कोल्हापूरच्या आहेत अंजलीबाई तरी पुणेरी बाणा जातच नाही. शाळा सोडून घरदाराला शिकवत बसते राव. शाळा सोडून घरदाराला शिकवत बसते राव. स्वागत करूया राव यांचे स्वागत करूया राव. स्वागत करूया राव यांचे स्वागत करूया राव. स्वागत करूया राव यांचे स्वागत करूया राव. भुईचक्र फुटलं. भुईचक्र फुटलं मध्येच. पुढचं घ्या. या नंदिताची हौसलई न्यारी येता जाता करते शॉपिंगची भारी. या नंदिताची हौसलई भारी येता जाता करते शॉपिंग लई भारी. राणा खेळतो कुस्ती पण हीच टाकते डाव. राणा खेळतो कुस्ती पण हीच टाकते डाव. स्वागत करूया राव स्वागत करूया राव. स्वागत करूया राव स्वागत करूया राव. स्वागत करूया राव स्वागत करूया गुरुजी आणि सगळे पोरं कदम गुरुजी या. आणि विशेष जे मॅडमनी डान्स केला ते तुम्ही केलं नाही ते बरं झालं ना. ते झोपून त्याच्या बरोबर जमीन नांगरून टाकली असती तुम्ही जवळजवळ.
डायरेक्ट पेरणीच त्याच्यानंतर या इकडे. या वा इकडे. वा 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 वा. तर मला असं वाटतं की आपली पोरं किती टॅलेंटेड आहेत हे सुद्धा त्यांना कळायला पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे. आणि कसं आहे आता पाठकबाई सारख्या टॅलेंटेड व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं हो. आहे. तर बुचे माझं असं म्हणणं आहे का काय? आपल्या पोरांना काही प्रश्न विचार आणि त्यांची बुद्धी ह्या सगळ्या जगाला कळू दे अशी माझी इच्छा आहे. लायकी म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही बुद्धीच म्हणायचंय त्यांना. अच्छा अच्छा त्यांची बुद्धी कळावी म्हणून. हा. तर मी काही प्रश्न विचारेन टॅलेंटचे आधारित. पहिल्यांदा आपण तुम्हाला पण एक संधी देणार की तुम्हाला त्याचं उत्तर येत आहे का, हा. अन्यथा आमचे पोरं उत्तर देतील. याला राधिका ताई बसलेल्या आहेत, यशस्वी उद्योजिका आहेत त्या. माझा टॅलेंटेड प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, यशस्वी उद्योजिका होण्यासाठी काय गरजेचं असतं? वा मी चांगला प्रश्न विचारलेला आहे. नवऱ्याला शनाया मिळाली पाहिजे. क्या बात है, करेक्ट उत्तर दिलेलं आहे. कमी ह्याच्यामध्ये पैसे खर्च करून आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. अच्छा, आपण उद्योजिका पुढं SSV लिहून टाकायचं, म्हणजे उद्योजिका यशस्वी. वा वा, हे पण एक टुकार उत्तर. असं- असो 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 असो. पण ती फार टॅलेंटेड आहे, तिच्याकडे पण अशी काही कोडी असते. माझ्याकडे आहे. पुढचा प्रश्न मी विचारते. घ्या, घ्या. एका समुद्रामध्ये माशांची 2 पिल्ल असतात आणि ती त्याच्यात उडी मारतात आणि मरतात का? खूप दुःखद घटना ही, पण तरी तुम्ही उत्तर सांगू शकता. समुद्रात माशाची पिलं उडी मारतात आणि मरतात. आणि ती मरतात का? कारण त्यांना पोहता येत नसतं. कसं काय? कसं काय? हे काय लॉजिक आहे? माशाची कसं पिलं लॉजिक पोहता येत आहे? नाही. हे बरोबर बरोबर आहे. आहे तुमचं, पोहता येत नसतं. पण का पोहता येत नसतं? काय लॉजिक आहे? एक मिनिट, काय लॉजिक लावता? पोहता येत नसतं, पोहता येत नसतं असं नसतं. ते मासे आहेत, त्यांच्या मुलांना पोहता आलंच पाहिजे. ते अडाणी कशी राहतील? का असं म्हणताय तुम्ही? का ते अडाणी राहू शकत नाहीत? जर यांच्या सिरियल मध्ये पाठकबाईंच्या शिक्षण मंत्र्यांची 2-2 मुलं अडाणी राहू शकतात, माशांची पिल्लं का नाही राहू शकत? का म्हणते मी? मासळी बोले आपुल्या पिनाला, खेळ बाळा तू खाली तळाला. हम चलेने के रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना बोले तुमचं काय वेगळंच एक अंताक्षरी चालली तिकडे. आता पुढील प्रश्न मला विचारायचा आहे की यांच्या सिरियल मध्ये एक छोटा मुलगा आला, लाडू. खूप गोड आहे तो लाडू. हो, हो. लाडू मोठा झाल्यावर त्याचं नाव काय ठेवायला लागेल? मी सांग. हा. लाडू मोठा झाल्यावर त्याचं नाव काय ठेवायला लागेल? महाप्रसाद. चांगला आहे हा उत्तर, चांगला आहे गुरुजी. त्यांचा आज पेमेंट करा 17 रुपये. आणि आता शेवटचा प्रश्न एक गणितावरचा आधारित प्रश्न आहे. वा. तुम्हाला तर माहिती आहे नंदिता ज्या आहेत त्यांना साड्यांची फार आवड दाखवलेली आहे त्यांची सिरियल मध्ये. गणिताचा प्रश्न आहे, नंदिताजींनी समजा 3 साड्या घेतल्या, एक 25,000ची आहे, दुसरी 25,000ची आहे, तिसरी 50,000ची आहे. तर बिल किती झालं? 3 लाख रुपये. 1 लाख झालं ना, 3 लाख कसं? आधीची उधारी कोण देणार? तिचा पप्पा. करेक्ट आहे, त्यांना उधाऱ्या करायची. साडे एवढी उधार. तर